नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आलो आहे बघा गारकाडा हातात दिसत असेल, इकडं काजू काढायला आलो आहे रानात बागेच्या आड्याला। तुम्हाला बघा बॅक कॅमेरा दाखवतो, खूप काजू आले तिकडं। आता आम्ही काढणार आहोत गारकाठीने। आता तुम्ही पाहाच ते इकडे बघू शकता, मम्मी काढते गारकाठीने, आता मी पण काढणार आहे। हे बघा, थांब जरा, हा बघा बोंड झालेत बरीच, वरती पण बघू शकता तुम्ही। हा बघा इथे कडचा बोंड पडलाय, हा बघा बोंड। तर हे बघा बोंड झालेत, एकदम पिकलाय बोंड, एकदम भारी लागतो। कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी पण थोड्या वेळात खाणार आहे बोंड। आधी जरा बिया काढायच्या, आता काढून घेतो, मग हे बोंड आरामात आपण घरी जाऊनच खाऊ। इथं कशाला खायला पाहिजे, घरी जाऊनच खाऊ। ही बघा मम्मी आहे, मम्मी झालेत काय बियावर यात? ही बघा मम्मी आहे माझी, घरकुटीने पाडते। आता मी पाडतो थोड्या वेळा, जरा तुमच्यासाठी व्हिडिओ करतोय बिया पाडताना। हे बघा, हा एक दुसरा बोंड, असे बरेच झाले तिकडे बोंड। बिया पण बऱ्याच झाल्यात सध्या कोकणात, पण ज्याला चोरायला येऊ नका कोणी, इथं व्हिडिओ करतोय, यायचं चोरायला। जो कोण पडले हे बघा काजू, कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तसा आता बऱ्यापैकी उलगवूनच नेणार आहे, म्हणजे काय तुम्ही आलात तरी पण काय भेटणार नाही तुम्हाला। ज्या वेळेला येतील त्यावेळेला परत येऊ आम्ही काढायला, काय मम्मी? हा, पिकलेले सगळे काढून नेणार आता, आणि तयार झालेले पण नेऊ आपण, भाजी करू त्याची। इकडचा परिसर एकदम भारी आहे। त्याच्या अगोदर पण इकडे व्हिडिओ केलेली, फुलाची पण व्हिडिओ केलेली, आणि असंच इकडं फाटी आणायला आलो तेव्हा पण केलेली, तुम्ही ती बघितलीच असाल। आता इकडं करवंद पण आहेत आजूबाजूला, पण इथं जवळ अशी झाडे कुठं दिसत नाही। आहे तिथं, ती बघा तिथं झाडी आहे करवंदाची, पण पिकलेले काय एवढे दिसत नाही आहेत, कच्चेच करवंद आहेत। तर आता आपण काय नाही, हा अजून मम्मी काढते, आता मी काढायला घेतो गारकाठीनी काजूची बोंड आणि काजू दोन्ही पण। तर यांना मम्मी सुकलांबे पण म्हणतात ना काहीतरी, म्हणजे जे म्हणजे सुकलांबे कशाला बोलतात ह्यालाच ना, म्हणजे असे असतात ते। थांबा, आता मम्मी दाखवते तुम्हाला सुकलांबे कशाला म्हणतात ते। मम्मी इकडं जमा करते बोंड, इकडं पडलेत हे बघा, इकडं आता जमा करते, बघू शकता। किती पाडल्यात? ती बघ तिकडं पण आहे एक, मी घेतो थांब। ते बघा इथे गोळा करते मम्मी। आजूबाजूचा परिसर पण तवसर तुम्ही बघू शकता। हा कसला झाड आहे मम्मी, हा सुकलेला? अबा हा शिवण आहे ती, आणि ती फुलं बघा तिकडे दिसत आहेत, ती ऑरेंजवाली, तुम्हाला केशरी फुलं पांगाऱ्याची, ती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली, मम्मीने आणला नाही थोडं हातात। येत आहे, दाखव आता सुकलांबे कशाला म्हणतात, सुकलांबे दाखव हाताने, इकडं दाखव कधी। आणि तो कच्चा बोंड असतो त्याला पण बोलतात ना? हां, म्हणजे बिया ज्या झालेल्या असतात सुकलेल्या। तर आता बिया तर काढून झाल्या, त्या बघा इथे दिसतात, बोंड आहेत। मम्मी आता निवडते, मी पण काढल्या, जरा काढताना व्हिडिओ नाही करू शकत, म्हणून ज्यावेळेला मम्मीकडे होतं त्यावेळेला व्हिडिओ केली। तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतोच। बघा आपला कोकणचा रानमेवा, मम्मी आता मोडते बिया आणि इकडं ठेवते, हा बघा बिया। बारीक आहे त्या काजूच्या बिया आमच्या,
ना. तो दुसरा काजू आहे त्याच्या जाड आहेत. हा इथला काजू आहे हा बघा, हावाला त्याच्या बारीक आहेत बिया, पण ठीक आहेत. बोंड वगैरे चांगले असतात त्याचे, आम्ही खातो. हो, गोड असतात एकदम. तर इकडचे आता वरच्या साईडची बोंड काढलेत आम्ही, मम्मी निवडते तिकडं. आणि आता खालच्या साईडला काढणार आहोत. खालती जाऊन तिकडं पण बरेचसे आहेत पिकलेले बोंड. तर 1-2 पिकलेले घेऊन जाण घरात, आजीला पण लागतात खायला. चांगला गोड असतो ना बोंड, त्याच्यामुळं घेऊन जाणार आहे. आता खाली जातोय बघा, इथली गारकाट आहे, गारकाट घेऊन आता तिकडे खाली जातो. तर इकडं वाट काढत जायला लागतं. गारकाट अडकली आपली, सुटली. आता आलोय खालती आणि आता काढणार आहोत परत एकदा बोंड. तर मित्रांनो झालेत आता काजू काढून झालंय. आता मम्मी तिकडं काठी कुटक्या बघते भेटत आहेत काय ती बघा तिकडं आहे. तर तुम्हाला आता दाखवतो की किती बिया भेटल्यात साधारणतः आम्हाला आमच्या या एका काजूच्या. तर ह्या बघा इकडं कापडातच ठेवलेल्या आहेत. ह्या बघू शकता एवढ्या बिया आम्हाला भेटल्यात. या इकडे एक काजू आहे आमचा, त्याच्यातूनच मम्मी तिकडं आता काठी कुटक्या जमा करते घरी नेण्यासाठी चुलीला. आणि आता या असं वाटेने आम्ही आलो होतो, आता तिथूनच परत तिकडे घरी जाणार आहोत. आता आपली गरकुटी पण घेऊन जायचं आहे परत. गरकुटी इकडेच ठेवून गेलेलो तुम्हाला तिकडे काजू दाखवायला. धडपडते मी सध्या. ही आपली गरकुटी आम्ही घेऊन जायची आहे परत. हो आणतोय. काय काढायचं आता? तर गरकुटी घेऊन जातोय तिकडं. मग बोलवते काहीतरी काढायचं आहे वाटतं. काय काढायचं आहे? थांब बघतो कुठं आहे तो, तिकडचा ना. तर बघूया आपल्या कलमावरती आंबे आलेत काय. इकडं कोपऱ्यात आहे कलम, तिकडं पातेल्यावर बराच आहे, त्याच्यामुळं खाली बघून जायला लागतं. म्हणजे झाला कोणतरी असायचा वाट लागायची पूर्ण. तर हा इथं आहे कलम आहे आमचा. यावर्षी काय आला नाही, मागच्या वर्षी आलेला. तर आंबा बघितला आपण. आता इकडं बघू शकता, इकडं खाली जायला वाट आहे. डायरेक्ट इथं नदीच आहे, नदीत तुम्ही डायरेक्ट उतरू शकता. आता काय एवढं पाणी नाही आहे, पाणी नाहीच आहे ह्या साईडला. जास्तीत जास्त तिकडं असेल पाणी, कारण की तिकडं बांधण वगैरे घातलेलं आहे त्यामुळं असणार आहे. आणि इकडून डायरेक्ट खाली जायला नदीत उतरायला वाट आहे, किंवा तिकडून वरती पण येऊ शकता. तर झालं आता बिया वगैरे काढून मम्मीने फाटी कुटकी पण जमा केला नाही. आता जायचं आहे घरी. किंवा इकडं आहे मम्मी. काय बघतेस? फाटी वगैरे बघते, कुठला सुका फाटा वगैरे आहे की. हा कसला आहे? आयनाचं झाड. हे बघू शकता हा अळूचं झाड आहे. ह्याच्यावरती आता कवळे कवळे अळू आहेत. हा बघा इथे बघितला असाल तुम्ही. हा बघा हा एक इथं एक बिटूक आहे आणि इथं एक आहे, आणि इकडं पण आहे. ते बघा इथून पण दिसून जातील तुम्हाला. कवळे आहेत, अजून टाईम आहे. एप्रिलच्या एंडिंगपर्यंत पिकतील आणि मेमध्ये पण आपल्याला खायला भेटतील ते अळू. अळू भारी लागतात, मला आवडतं. ह्या बघा या साईडला एकदम मोठे मोठे आहेत. तिकडं बिटूक होते, या साईडला एकदम मोठे मोठे आहेत. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. बघू शकता मोठे मोठे आहेत. म्हणजे हीच साईज असते यांची आता बघायला गेलं तर. तिकडचे दाखवले ते बारीक बारीक होते, इकडं कच्चे आहेत. आणि इकडं बघू शकता मम्मी आहे, काठी कुटक्या जमा करते. संध्याकाळचं हे नदी किनारीचं दृश्य तुम्ही पाहू शकता, एकदम भारी असते इकडे. एकदम हवा पण एकदम भारी असते, जोरात असते हवा इकडे. तर मित्रांनो आता काजू काढून झालेत, आता आम्ही चाललो आहे घरी. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचा बागेचा आडव्याचा परिसर कसा वाटला ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता आम्ही चाललो आहे घरी, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.